नमस्कार. मी सौ ज्योती जावडे. विज्ञान भाग 1, प्रकरण नंबर 2, मूलद्रव्याचे आवर्ती वर्गीकरण. या पाठामध्ये आजच्या भागामध्ये मूलद्रव्याचे वर्गीकरण, डोबेरायनर त्रिके आणि न्यूलँड्सच्या अष्टकाचा नियम याविषयीची माहिती अभ्यासणार आहोत. प्रथम थोडीशी उजळणी. द्रव्याचे प्रकार. द्रव्याचे प्रकार 4 आहे: स्थायू, द्रव, वायू आणि प्लाझ्मा. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण ह्या तीनही अवस्थांचा अनुभव घेत असतो. जसं की हे चित्रामध्ये बघा, बर्फ दाखवलेला आहे, ग्लासामध्ये पाणी दाखवलेलं आहे आणि इथे ढगासारखं दाखवलेलं आहे. ढगासारखं दाखवलं आहे म्हणजे वाफ दाखवलेली आहे. आणि हा जो आहे हा प्लाझ्मा. या चित्राचं विश्लेषण करत असताना आपल्याला अनुभव येतो की हे तीनही जे आहे ह्या पाण्याच्या अवस्था आहे. स्थायू अवस्थेमध्ये पाणी केव्हा जातं, तर ज्यावेळेस तो बर्फ अवस्थेमध्ये होतो त्यावेळेस तो स्थायू अवस्थेत असतो. आणि ह्या बर्फाचे जेव्हा पाण्यात रूपांतर होते त्यावेळेस त्याचं द्रवात रूपांतर होतं. आणि ज्यावेळेस पाणी उकळायला लागतं त्यावेळेस त्याचं वाफेत रूपांतर होतं. वाफेत रूपांतर होतं म्हणजेच वायू अवस्थेमध्ये तो जातो. तर अशा प्रकारच्या ह्या अवस्था आहे. आणि दुसरा जो मुद्दा आहे मूलद्रव्याचे प्रकार. यामध्ये धातू, अधातू आणि धातू सदृश्य हे मूलद्रव्याचे 3 प्रकार आहे. आता धातू आणि अधातू म्हणजे काय, नंतर धातू सदृशाची व्याख्या काय सांगता येईल ते आपण थोडक्यात बघूया. तर ह्या आकृतीमध्ये बघा, या ठिकाणी एका गोलामध्ये Na लिहिलेलं आहे, Na म्हणजे सोडियम, आणि दुसऱ्या गोलामध्ये सोरिन लिहिलेलं आहे, Cl लिहिलेलं आहे म्हणजे क्लोरीन लिहिलेलं आहे. ह्या सोडियमच्या ह्या कक्षेमधनं हा जो इलेक्ट्रॉन आहे लाल रंगाचा, तो इलेक्ट्रॉन क्लोरीनच्या वर्तुळामध्ये उडी घेतोय. आणि काय होत आहे बघूया. हा सोडियमच्या अणुमधनं एक इलेक्ट्रॉनने उडी घेतली. उडी घेतल्यानंतर इथे कौस आल्यावर या ठिकाणी अधिकचं चिन्ह होत आहे. आणि इकडे जेव्हा हा इलेक्ट्रॉन येतो त्यावेळेस इथे कौस होऊन या क्लोरीनच्या वरती डोक्यावर वजाचं चिन्ह येत आहे. म्हणजेच यावरून आपल्याला धातू आणि अधातूच्या व्याख्या करता येतात. त्या अशा धातू म्हणजे काय की ज्या मूलद्रव्याचे अणू आपल्या जवळचे इलेक्ट्रॉन देऊन धन आयन तयार करतात त्यांना धातू असं म्हणतात. आणि ज्या मूलद्रव्याचे अणू इलेक्ट्रॉन घेऊन ऋण आयन तयार करतात ह्यांना अधातू असं म्हणतात. ह्याचप्रमाणे ह्यांच्यामध्ये असणारे जे गुणधर्म आहेत त्या गुणधर्माद्वारे आपल्याला यामधील फरक, ह्या दोघांमध्ये फरक करता येतो. आता धातूची उदाहरणे कोणती सांगता येतील आपल्याला, तर बघा, लोखंड, ॲल्युमिनियम, सोने, चांदी, पारा, अशा प्रकारची ही धातूची उदाहरणं आहे. आणि अधातूची उदाहरणं काय, तर अधातूची उदाहरणं आहे हायड्रोजन वायू, ऑक्सिजन वायू, सल्फर, ब्रोमीन आणि फॉस्फरस. अशा प्रकारची ही उदाहरणं आहेत. हे मूलद्रव्याचेच प्रकार आहेत. त्यातले लोखंड, ॲल्युमिनियम, सोने, चांदी हे धातूचे उदाहरणं आहेत. तर हायड्रोजन, ऑक्सिजन, सल्फर, ब्रोमीन आणि फॉस्फरस हे अधातूचे उदाहरण आहे. आता ह्याच्यामध्ये फरक काय आहे, सगळे तर मूलद्रव्यच आहे, मग फरक असा काय आहे की ह्याच्यामध्ये कोणते गुणधर्म असे आहेत की ते वेगळे केलेले आहेत. तर पहिला गुणधर्म आहे धातूमध्ये चकाकी असते. धातू हे उष्णदाह विद्युत याचे सुवाहक आहेत. आणि धातूची जी घनता आहे ती घनता उच्च घनता असते. धातू हे बहुतांशी स्थायू अवस्थेमध्ये असतात. त्याला अपवाद आहे पारा. पारा हा द्रवरूप अवस्थेमध्ये असतो. त्याचप्रमाणे अधातूमध्ये जे मूलद्रव्य असतात ते वायू रूपामध्ये असतात. हायड्रोजन, ऑक्सिजन हे वायू रूपामध्ये आहेत आणि हे सल्फर, फॉस्फरस हे स्थायू रूपात असतात. म्हणजे अधातू हे वायू आणि स्थायू रूपात असतात. त्याला मात्र अपवाद आहे ब्रोमीन.
हा जो ब्रोमीन आहे हा द्रव अवस्थेमध्ये असतो. तर अशा प्रकारे हे गुणधर्म आहेत. अजूनही गुणधर्म आपल्याला असे सांगता येतात की धातूमध्ये तन्यता, वर्धनीयता हे गुणधर्म आढळतात. मात्र अधातूमध्ये यापैकी कोणतेही गुणधर्म आढळत नाही. अधातूंना चकाकी नसते. अधातू हे विद्युत आणि उष्णतेचे सुवाहक नसतात. अपवाद मात्र याला ग्रॅफाईटमधनं विद्युतधारा वाहू शकते. उष्णता नाही, विद्युतधारा वाहू शकते. अधातूची घनता ही कमी असते. तर अशा प्रकारे हे धातू आणि अधातूचे गुणधर्म आहेत. आता तिसरा जो प्रकार आहे तो म्हणजे धातू सदृश्य. आता धातू सदृश्य म्हणजे काय, तर हे उदाहरणं बघा. सिलिकॉन, आर्सेनिक, सेलेनियम हे 3 धातू सदृश्य याची उदाहरणं आहेत. मग ह्याच्यामध्ये असं काय वेगळं आहे की धातू अधातूपेक्षा हे वेगळे आहेत. तर या 3ही मूलद्रव्यांमध्ये काही गुणधर्म हे धातूचे तर काही मूलद्रव्य हे अधातूचे आढळतात. तर अशा प्रकारे धातू आणि अधातू या दोहोंचेही गुणधर्म ह्या मूलद्रव्यामध्ये आढळतात आणि म्हणूनच त्यांना धातू सदृश्य मूलद्रव्य असे म्हणतात. आता पुढचा मुद्दा, द्रव्याच्या लहानात लहान कणाला अणू म्हणतात. प्रत्येक आपल्याला माहितीच आहे की द्रव्य हा अतिशय लहानात लहान कणांनी बनलेला असतो आणि त्या लहानात लहान कणाला अणू असं म्हणतात. त्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे तो म्हणजे मूलद्रव्य व संयुगे यांच्या रेणूंमध्ये काय फरक आहे. तर इथे आकृतीमध्ये बघा, मूलद्रव्य आणि संयुग हे आकृती आहेत. मूलद्रव्याची ही जी आकृती आहे यामध्ये जे कण दाखवलेले आहे ते कण सारख्याच स्वरूपाचे आहेत. मग मूलद्रव्याची व्याख्या आपल्याला काय करता येते. मूलद्रव्य म्हणजे काय, तर ज्या पदार्थाचा रेणू हा एकाच प्रकारच्या अणूंचा बनलेला असतो असा रासायनिक पदार्थ त्याला मूलद्रव्य असे म्हणतात. आता संयुगे, संयुगांविषयी आपल्याला काय सांगता येतील, तर इथे आपल्याला चित्रामध्येच दिसत आहेत. संयुगांच्या चित्रामध्ये 2 वेगवेगळ्या प्रकारचे गोल दाखवलेले आहेत. म्हणजे त्याचा अर्थ असा की 2 किंवा अधिक मूलद्रव्यांमध्ये रासायनिक प्रक्रियेने जो पदार्थ मिळतो त्याला संयुगे असं म्हणतात. आता मूलद्रव्य जे आहे ते मूलद्रव्य भौतिक किंवा रासायनिक पद्धतीने विभाजन करता येत नाही. मात्र संयुगांचं रासायनिक पद्धतीने अपघटन मात्र करता येतं. त्यालाच आपण हे त्याचे गुणधर्म म्हणू शकतो. आता मूलद्रव्याचे उदाहरण कोणतं सांगता येतील, तर लोखंड, तांबे आणि मागच्या स्लाईडमध्ये आपण भरपूर उदाहरणं पाहिलेली आहे मूलद्रव्याची. तर ह्या सर्व मूलद्रव्यांमध्ये एकाच प्रकारचे अणू असतात. आता संयुगे कोणती, तर ते बघूया आधी. संयुगे कोणती, तर बघा पहिलं काय आहे, मीठ. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला परिचित असा पदार्थ आहे मीठ. आपण रोज खातो. मग तो कसा बनला आहे माहिती आहे का तुम्हाला, तर सोडियम आणि क्लोरीन यांच्या संयोगापासून तो बनलेला आहे. सोडियम आणि क्लोरीन ज्यावेळेस वेगवेगळे असतात त्यावेळेस ते मूलद्रव्य असतात. मात्र त्यांच्यामध्ये जेव्हा रासायनिक प्रक्रिया होते त्यावेळेस ते दोन्ही एकमेकांना जोडले जातात आणि त्यानंतर आपल्याला काय मिळतं, NaCl म्हणजेच काय, सोडियम क्लोराईड. सोडियम क्लोराईडलाच काय म्हणतात, मीठ म्हणतात. तर अशा प्रकारे हे आपल्याला संयुग मिळतं. याला काय म्हणतात, संयुग म्हणतात. आता पुढचं संयुगाचं उदाहरण आहे ते म्हणजे पाणी. पाण्याने आपल्याला रोज लागतं, आपण परिचित आहे पाण्याची. परंतु पाणी कसं तयार झालं माहिती आहे का, तर बघा या आकृतीमध्ये पांढऱ्या रंगाचे जे गोल आहेत ते हायड्रोजनचे गोल आहेत आणि लाल रंगाचे जे गोल आहेत ते ऑक्सिजनचे आहेत. तर ज्या वेळेस ते वेगवेगळे होतात, जेव्हा सगळे पांढरे एका बाजूला येतात आणि सगळे लाल जेव्हा एकत्र येतात तेव्हा ते काय असतात, इलेमेंट्स. बघा या ठिकाणी लिहिला इलेमेंट्स हे दोन्ही काय आहे, इलेमेंट्स आहेत म्हणजे मूलद्रव्य आहेत.
आणि इथे हायड्रोजन लिहिलेलं आहे आणि इथे ऑक्सिजन लिहिलेलं आहे. म्हणजे हे सगळे जे पांढरे जे आहेत गोल ते काय आहे, हायड्रोजन आहेत. हे लाल जे गोल आहेत ते काय आहे, ऑक्सिजन आहे. मात्र ह्या हायड्रोजन आणि ऑक्सिजनमध्ये जेव्हा संयोग होतो त्यावेळेस इथे लिहिलं आहे वॉटर आणि वर लिहिलं आहे कंपाऊंड. कंपाऊंड म्हणजेच काय तर संयुग आणि वॉटर म्हणजे पाण्याचा रेणू. तर आता पाण्याचा रेणू काय आहे, पाण्याचं रेणू त्याचं रेणूसूत्र आहे H2O. म्हणजे Hचे 2 कण 2 अणू आणि ऑक्सिजनचा 1 अणू. आता बघा या आकृतीमध्ये हे 2 अणू या ऑक्सिजनच्या एका अणूला जोडले गेलेले आहे आणि अशा प्रकारे हे H2O अशा प्रकारचं हे रेणूसूत्र तयार झालं. आता महत्त्वाचा मुद्दा जो आहे आपल्या या प्रकरणातला तो म्हणजे मूलद्रव्याचे वर्गीकरण. एकाच मूलद्रव्याचे सर्व अणू हे एकाच प्रकारचे नसतात. आज मितीला 118 मूलद्रव्यांचा शोध लागलेला आहे. यातील 92 मूलद्रव्ये जे आहे ते निसर्गनिर्मित आहे. त्यातील 80 मूलद्रव्ये जे आहेत ते धातू आहेत. परंतु इसवी सन 1800च्या सुमारास 30 मूलद्रव्यांचा शोध लागलेला होता आणि नंतरच्या काळात अधिकाधिक मूलद्रव्यांचा शोध लागत गेला. ह्या गुणधर्माविषयी अधिकाधिक माहिती मिळत गेली आणि त्यामुळे मोठ्या संख्येने असलेल्या ह्या मूलद्रव्यांचा अभ्यास हा सोपा व्हावा असं त्यांच्याविषयीच्या प्रचंड माहितीमध्ये काही आकृतीबंध आहे का याविषयीचं शोध सुरू झाला आणि वैज्ञानिक मग याविषयी बरेचसे प्रयोग करून त्यांनी तो शोध सुरू ठेवला. सुरुवातीच्या वर्गीकरणामध्ये सर्वप्रथम 18व्या शतकामध्ये एक रसायनशास्त्री लवासिये यांनी प्रथम शोध लावला. तो म्हणजे मूलद्रव्याचे 2 प्रकार असतात. ते कोणते ते माहिती आहे, धातू आणि अधातू हे मूलद्रव्याचे 2 प्रकार असं त्यांनी सांगितलं. परंतु हे वर्गीकरण अगदीच साधं होतं आणि पुढील काळामध्ये हळूहळू जसजसे एखादी गुणधर्माविषयी माहिती होत गेली, मूलद्रव्याविषयी माहिती होत गेली, तेव्हा असं लक्षात आलं की आणखी एक वर्ग आहे आणि त्या वर्गाला मग धातू सदृश्य असं नाव देण्यात आलं. वेगवेगळे मूलद्रव्य आणि त्यांचे गुणधर्म याविषयीचे ज्ञान हे खूप वाढू लागले आणि तसतसे वेगवेगळ्या वैज्ञानिकांनी वर्गीकरणाच्या दृष्टीने अनेक पद्धती शोधण्याचा प्रयत्न त्यांनी सुरू केला. त्यानंतर पहिला जो प्रयत्न केला आहे तो म्हणजे डोबेरायनर या शास्त्रज्ञाने. जर्मन वैज्ञानिक जॉन डोबेरायनर ह्यांनी सन 1817मध्ये एकसारखे रासायनिक गुणधर्म असणाऱ्या मूलद्रव्यांचे 3 मूलद्रव्यांचा एक गट केलेला आहे. आता कसा बघा 1, 2, 3 असे 3 मूलद्रव्य घेतले एका गटामध्ये. ह्या गटाला त्याने त्रिके असं नाव दिलं आणि मग नंतर या त्रिकामधील 3 मूलद्रव्यांची अशी मांडणी केली की ती मांडणी अणुवस्तुमानांकाच्या चढत्या क्रमाने असली पाहिजे आणि त्यापैकी मधल्या मूलद्रव्याचे अणुवस्तुमान हे इतर 2 मूलद्रव्यांच्या अणुवस्तुमानांकाच्या सरासरी इतके ते असले पाहिजे असं त्यांनी सांगितलं. बघा या आकृतीमध्ये या ठिकाणी 3 मूलद्रव्याचे अणू घेतलेले आहे. तर 3 मूलद्रव्ये कोणती घेतली आहे तर बघा लिथियम, सोडियम आणि पोटॅशियम अशा प्रकारची ही 3 मूलद्रव्ये घेतली आहे. मग ह्यांनी काय सांगितलं की मधल्या मूलद्रव्याचे अणुवस्तुमान हे इतर 2 मूलद्रव्यांच्या अणुवस्तुमानांकाच्या सरासरी एवढे असते. आता ते कसे असते हे उदाहरणाद्वारे किंवा कॅल्क्युलेशनद्वारे आपण बघूया. तर आता ह्यामध्ये बघा या तक्तायामध्ये दाखवलेला आहे की हा जो पहिला गट तयार केलेला आहे लिथियम, सोडियम आणि पोटॅशियम. तर लिथियमचं प्रत्यक्ष अणुवस्तुमान हे 6.9 आहे. तर इथे दिलेलं आहे लिथियम बरोबर A बरोबर 6.9. नंतर पोटॅशियमचं प्रत्यक्ष अणुवस्तुमान काय आहे 39.1 आणि हा C ने दाखवलेला आहे. बघा इथे K बरोबर C
बरोबर 39.1 हे दाखवले. आता ह्या दोघांची सरासरी हे मधलं मूलद्रव्याचं अणुवस्तुमान येईल असं डोबेरायनर यांनी सांगितलं आहे. म्हणून या ठिकाणी सरासरी घ्यायची आपल्याला A+C/2. तर ह्या दोन्ही मूलद्रव्यांची सरासरी काढण्यासाठी आपण हे सूत्र घेतलं A+C/2. मग ह्या सूत्रामध्ये ह्या ज्या किमती आहे ह्या किमती टाकून बघा. आता मधलं मूलद्रव्य Na म्हणून या ठिकाणी Na घेतलं. Na म्हणजे सोडियम. मग Na बरोबर 6.9 अधिक 39.1/2 बरोबर. आता दोघांची बेरीज 6.9 अधिक 39.1 ह्या दोघांची बेरीज येते 46. 46/2. 2ने 46ला भाग दिल्यानंतर आपल्याला काय मिळाले मग 23. आता 23 हे सोडियमचं अणुवस्तुमान आहे. तर बरोबर आहे बघा. आता सोडियमचं अणुवस्तुमान इथे 23 दिलेलं आहे. प्रत्येक अणुवस्तुमान हे 23 दिलेलं आहे. म्हणजेच ह्या त्रिकासाठी ह्या 3 मूलद्रव्यांचं एक गट जो केलेला आहे त्याला त्रिके म्हणतात. या त्रिकासाठी डोबेरायनर यांचा नियम हा लागू पडला. आता दुसरं उदाहरण आपण बघूया. ते म्हणजे कॅल्शियम, स्ट्रॅन्शियम आणि बेरियम ह्यांचं. आता इथे सुद्धा तशाच प्रकारे आपण कॅल्क्युलेशन करूया. पहिलं म्हणजे कॅल्शियमचं प्रत्यक्ष अणुवस्तुमान आहे 40.1. मग कॅल्शियम Ca बरोबर A बरोबर 40.1. आणि दुसरं आहे पुढचं बेरियमचं प्रत्यक्ष अणुवस्तुमान आहे 137.3. बघा बेरियम बरोबर C बरोबर 137.3. आणि ह्या दोघांच्याही मूलद्रव्यांच्या अणुवस्तुमानांकाची सरासरी A+C/2. मग आता बघूया कशा प्रकारे हे करायची आहे ती. तर SR म्हणजे स्ट्रॅन्शियम बरोबर ह्या दोघांचे अणुवस्तुमानांकाची बेरीज करायची 40.1 अधिक 137.3/2. आणि ह्या दोघांचीही बेरीज काय येते मग 177.4/2. आणि 2ने 177.4ला भाग दिल्यानंतर आपल्याला मिळालं 88.7. मग आता स्ट्रॅन्शियमचं अणुवस्तुमान हे 88.7 आलेलं आहे. हे डोबेरायनर त्रिकांमुळे आलेलं आहे. तर ह्या नियमामुळे आलेलं आहे. तर आता प्रत्यक्ष याचं अणुवस्तुमान आहे स्ट्रॅन्शियमचं प्रत्यक्ष अणुवस्तुमान आहे 87.6 आणि आपल्याला काय मिळालेलं आहे 88.7. म्हणजे 87.6 आणि 88.7 ह्यामध्ये तफावत आढळते. म्हणजे ह्या त्रिकासाठी डोबेरायनरची त्रिक्यांचा नियम हा लागू पडत नाही. तर काही मूलद्रव्यांच्या गटासाठी डोबेरायनर त्रिकाचा नियम हा लागू पडतो. तर काही मूलद्रव्यांच्या गटासाठी त्रिकांसाठी हा नियम लागू होत नाही. आता ह्या नियमातील त्रुटी कोणत्या आहे आपल्याला काय सांगता येतं. तर पहिली अशी की डोबेरायनरच्या काळी सर्वच मूलद्रव्यांचा शोध लागलेला नव्हता. त्यामुळे त्या मधील जे अणुवस्तुमान होते ते अचूक ज्ञान नव्हते. जे करेक्ट आहे हे आपल्याला सांगता येत नाही. त्यामध्ये दुसरं आपल्याला असं सांगता येतं की डोबेरायनरने सर्व मूलद्रव्यांपैकी फक्त काहीच मूलद्रव्ये शोधली. त्यामध्ये मात्र सर्व ज्ञात मूलद्रव्यांचे वर्गीकरण डोबेरायनरच्या त्रिकामध्ये होऊ शकले नाही. आता पुढचा जो मुद्दा आहे तो म्हणजे न्यूलँड्सच्या अष्टकाचा नियम. तर इंग्लिश वैज्ञानिक जॉन न्यूलँड्स यांनी एका वेगळ्याच मार्गाने अणुवस्तुमानांकाचा सहसंबंध मूलद्रव्याच्या गुणधर्माशी लावलेला आहे. आता तो कसा त्याचा अभ्यास आता आपण करणार आहोत. तर तो कसा करणार आहे तर बघा. आता तर इथे सन 1886 मध्ये त्यांनी सांगितलं की त्या काळी ज्ञात असलेले जे मूलद्रव्य आहे त्याच्या अणुवस्तुमानांकाची जी मांडणी आहे ती अणुवस्तुमानांकाच्या चढत्या क्रमानुसार त्यांनी केली. आणि त्यांना असं दिसलं की प्रत्येक 8व्या मूलद्रव्याचे गुणधर्म हे पहिल्या मूलद्रव्याच्या गुणधर्मासारखेच आहेत. म्हणजे 8व्या मूलद्रव्याचे गुणधर्म आणि पहिल्या मूलद्रव्याचे गुणधर्म हे दोन्हीही कसे आहेत सारखेच आहेत. आता ते कसे आहेत आपण बघूया. न्यूलँडच्या अष्टकाच्या नियमाची तुलना त्यांनी संगीतातील अष्टकांशी केलेली आहे. ती कशी ती आता ह्या
आकृतीवरून आपण बघूया. तर बघा या ठिकाणी हे लक्षात आलं असेल तुम्हाला, हे काय हार्मोनियम आहे आणि ह्यामध्ये हार्मोनियमवर संगीताची निर्मिती होते, वाजवल्यानंतर संगीत आपल्याला ऐकायला येतं. तर भारतीय संगीत प्रणालीमध्ये सा रे ग म प द नी हे मुख्य असे 7 स्वर आहेत आणि ह्यांनाच सप्तक असं म्हणतात. सा ह्याची वारंवारता ही वाढत जाऊन ही नी स्वरापर्यंत येते. त्यानंतर मूळ साच्या दुप्पट वारंवारतेवर पुन्हा वरच्या सप्तकातील 6 स्वर येतो. म्हणजेच सप्तक पूर्ण झाल्यावर स्वरांची पुनरावृत्ती होते. हे पहिलं सप्तक पूर्ण झाल्यावर पुन्हा दुसऱ्या सप्तकाची पुनरावृत्ती होते. तर त्याचप्रमाणे पाश्चात्य संगीत प्रणालीमध्ये डो रे मी फा सो ला टी हे 7 मुख्य स्वर आहेत, याला सप्तक असं म्हणतात. आणि 8व्या स्थानावर दुप्पट वारंवारतेचा डो स्वर हा पुन्हा येतो आणि हे दुसरं सप्तक तयार होतं. आणि अशा प्रकारे स्वरांच्या वैविध्यपूर्ण उपयोगातूनच संगीताची निर्मिती होते. परंतु न्यूलँडच्या अष्टकाची ज्यावेळेस मांडणी केली त्यावेळेस त्यांनी जे मूलद्रव्य घेतलेले होते ते मूलद्रव्य अणुभारांक म्हणजेच अणुवस्तुमानांकाच्या चढत्या क्रमाने केलेले आहे. या आलेखामध्ये मूलद्रव्य जे आहे ते मांडलेले आहेत आणि या ठिकाणी उभ्या स्तंभावर म्हणजे वाय अक्षावर जे घेतलेलं आहे ते त्याचा अणुवस्तुमानांक आहे. एक्स अक्षावर हे सगळे मूलद्रव्य आहेत आणि ह्याची मांडणी ही अणुवस्तुमानांकाच्या चढत्या क्रमाने केलेली आहे. बघा हा बाण दाखवलेला तिरपा, सगळे हे चढत्या क्रमाने त्याची मांडणी केलेली आहे. ह्यामध्ये न्यूलँडच्या अष्टकाच्या नियमाप्रमाणे जर आपण विचार केला तर न्यूलँडच्या अष्टकाचा नियम काय, तर 8व्या मूलद्रव्याचे गुणधर्म हे पहिल्या मूलद्रव्याच्या गुणधर्मासारखेच आहे. तर आता बघूया कशा प्रकारे आपल्याला हा नियम लागू पडतो ते बघूया. पहिला बघा इथे सोडियम हा 8वा मूलद्रव्य आहे आणि पहिला मूलद्रव्य आहे लिथियम. म्हणजे सोडियमचे आणि लिथियमचे या दोघांचेही गुणधर्म एकसारखेच असतात. आता लिथियमपासून सोडियम हा 8वा मूलद्रव्य येतो. बघा 1 2 3 4 5 6 7 8 8वा मूलद्रव्य येतो. त्याचप्रकारे मॅग्नेशियम हा 8वा मूलद्रव्य येतो बेरियमपासून. तर ह्या मॅग्नेशियमचे आणि बेरिलियमचे साधर्म्य आहे, त्यांचे गुणधर्म सारखंच आहे. त्याचप्रमाणे आपल्याला असं सांगता येतं की क्लोरीनचे जे गुणधर्म आहे तेच गुणधर्म फ्लोरीनचे गुणधर्म आहेत. म्हणजेच क्लोरीन बरोबर फ्लोरीनशी साधर्म्य आहे, त्यांचे गुणधर्म हे साम्य आहे. अशा प्रकारे हा नियम या ठिकाणी लागू झालेला आहे. 8व्या व पहिल्या मूलद्रव्याच्या गुणधर्मामध्ये दिसून येणारे सारखेपणालाच अष्टकाचा नियम असे म्हटलेले आहे. न्यूलँडच्या अष्टकाच्या त्रुटी. न्यूलँडच्या नियमात असं सांगितलं आहे की जे ज्ञात असलेली 56 मूलद्रव्ये आहेत ते त्यापैकी फक्त कॅल्शियमपर्यंतच हा नियम लागू होतो. आणि बघा या ठिकाणी न्यूलँडच्या अष्टकाची सारणी दिलेली आहे आणि कॅल्शियमपर्यंतच तो लागू झालेला आहे. पुढचं याची सुरुवात न्यूलँडच्या अष्टकाची सुरुवात ही हायड्रोजन या मूलद्रव्यापासून होऊन शेवट हा थोरियमने झालेला आहे. ज्ञात असलेल्या सर्व मूलद्रव्यांना तक्त्यात सामावून घेण्यासाठी न्यूलँड्सने काही जागेंवर 2-2 मूलद्रव्ये बसवलेली आहे. उदाहरणार्थ कोबाल्ट आणि निकेल,
सेरियम आणि लॅन्थॅनम. त्याचप्रमाणे इथे DI आणि MO आहे. त्यानंतर RO आणि RU आहे. आणि इथे खाली प्लॅटिनम आणि इरिडियम आहे. इथे बेरियम आणि व्हॅनेडियम आहे. अशा प्रकारचे हे 2-2 मूलद्रव्य एका स्थानावर त्यांनी बसवलेली आहे. याशिवाय त्याने काही भिन्न गुणधर्माची मूलद्रव्य अष्टकातील एका स्वराखाली ठेवलेली आहे. उदाहरणार्थ कोबाल्ट आणि निकेल ह्या धातूंना न्यूलँड्सने डो या स्वराखाली क्लोरीन, ब्रोमीन, फ्लोरीन या डो या स्वराखाली ठेवलेली आहे. परंतु कोबाल्ट आणि निकेल हे धातू आहे, यांचे गुणधर्म हे भिन्न आहे. आणि फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन हे हॅलोजनचे मूलद्रव्य आहेत आणि ह्यांचे गुणधर्म हे वेगळे आहेत. तसंच अजून आपल्याला असं सांगता येतं की कोबाल्ट, निकेल यांचे जे गुणधर्म आहे याच्याच गुणधर्माशी साम्य गुणधर्म असलेला मूलद्रव्य आहे Fe. हा त्याच्यापासून लांब ठेवलेला आहे आणि लांब हा T या स्वराखाली ऑक्सिजन आणि सल्फर म्हणजे O आणि S या स्वराखाली त्यांना ठेवलेले आहे. अधातूंच्या गटात त्यांना ठेवलेले आहे. म्हणजे अशा प्रकारे ह्या त्रुटी आहेत. सारखे गुणधर्म असून सुद्धा त्या वेगवेगळ्या ठिकाणी आहेत. तसेच नव्याने शोध लागलेल्या मूलद्रव्यांना सामावून घेण्याची तरतूद न्यूलँडच्या अष्टकामध्ये अजिबात नव्हती. त्यानंतरच्या काळात बऱ्याच मूलद्रव्यांचा शोध लागला आणि त्या मूलद्रव्यांचे गुणधर्म न्यूलँडच्या अष्टकाच्या नियमात हे बसले नाहीत. न्यूलँडच्या अष्टकाचा नियम उदाहरणासह स्पष्ट करा असा प्रश्न बोर्ड परीक्षेमध्ये विचारला जातो. त्याचं उत्तर लिहिताना कशा प्रकारे लिहायचं ते या ठिकाणी मी सांगितलेलं आहे. प्रथम नियम लिहून त्याच्या खाली लिहायचं सन 1866 मध्ये स्वल्पविराम देऊन त्याच्या खाली लिहायचं इंग्लिश वैज्ञानिक जॉन न्यूलँड्स यांनी स्वल्पविराम मूलद्रव्यांची त्यांच्या अणुवस्तुमानांकाच्या चढत्या क्रमाने मांडणी केली असता प्रत्येक 8व्या मूलद्रव्याचे गुणधर्म हे पहिल्या मूलद्रव्याच्या गुणधर्माप्रमाणे असतात. खाली उदाहरण लिहायचं. उदाहरण लिहिताना त्या ठिकाणी अशा प्रकारे कोष्टक लिहायचं. त्यामध्ये Na, Mg, Al, Si, P, S, Cl आणि K अशा प्रकारचे संज्ञा ह्या लिहायच्या. नंतर या उदाहरणाचं स्पष्टीकरण करायचं. खाली यात असे दिसते की Na पासून K हे 8वे मूलद्रव्य असून त्या दोघांचे गुणधर्म सारखेच आहेत. हे उदाहरण लक्षात कसे ठेवणार? कारण Na, Mg, Al, Si, P, S, Cl, K हे लक्षात ठेवायला थोडं कठीण आहे आणि म्हणून अगदी सोपी युक्ती नाम्या मंग्या आले सीताने पायनॅपल सरबत केले का अशा प्रकारचं एक विधान लक्षात ठेवलं तर आपल्याला ते सगळ्या मूलद्रव्यांचे नावं लक्षात ठेवता येतील. आता स्वाध्याय. आजच्या भागावरील हा स्वाध्याय आहे. त्यातला पहिला प्रश्न आहे डोबेराइनरच्या त्रिकांचा नियम उदाहरणासह स्पष्ट करा. दुसरा प्रश्न आहे न्यूलँड्सच्या अष्टकाचा नियम उदाहरणासह स्पष्ट करा. आणि तिसरा डोबेराइनरच्या त्रिकांच्या नियमातील त्रुटी लिहा. त्याचप्रमाणे न्यूलँड्सच्या अष्टकाच्या नियमाच्या त्रुटी लिहा. पुढच्या भागामध्ये आपण मेंडेलीफची आवर्त सारणी याविषयीची माहिती मिळवणार आहोत. धन्यवाद.